विधान परिषदेसाठी भाजपनं आपल्या उमेदवारांची यादी जाहीर केली आहे। 3 उमेदवार आहेत। या यादीमध्ये संदीप जोशी, संजय केणेकर यांना उमेदवारी देण्यात आली आहे। दादाराव केसे यांनाही पक्षानं संधी दिली आहे। विधान परिषदेसाठी भाजपचे उमेदवार ठरलेले आहेत। भाजपनं 3 उमेदवारांची यादी जाहीर केली आहे। संदीप जोशी, संजय केणेकर आणि दादाराव केसे यांना विधान परिषदेसाठी संधी देण्यात आली आहे। विधान परिषदेसाठी उमेदवारी अर्ज भरण्याचा उद्याचा शेवटचा दिवस आहे। दरम्यान महायुतीमध्ये भाजपच्या वाट्याला येत असलेल्या 3 जागांसाठी उमेदवार जाहीर करण्यात आले। आता राष्ट्रवादी आणि शिवसेना कुणाला संधी देते याकडे सर्वांचं लक्ष लागलं आहे। आणि माझ्यासारख्यावर सामान्य कार्यकर्त्यावर विधान परिषदेची ही जे उमेदवारी आहे ते घोषित केल्या गेली त्यांचं मी पहिल्यांदा अभिनंदन करतो, आभार मानतो। हे जरी घोषित झालं परंतु पक्षाचं काम मतदारसंघामध्ये जिल्ह्यामध्ये कसं अधिक वाढवता येईल या पद्धतीने निश्चितपणाने प्रयत्न करेल। येणाऱ्या मग लोकसभा असो, विधान परिषद असो, विधानसभा असो की जिल्हा परिषद असो, पंचायत समिती असो, नगरपंचायत असो की नगरपालिका असो, ह्या सर्व निवडणुका एकतर्फी निवडून आणण्याचं ध्येय माझं निश्चितपणाने आहे। पक्षाला मागितलं नाही तरी पक्ष स्वतःहून देतं, पक्ष विचार करतं, हे अत्यंत आनंद वाटतो, अभिमान वाटतो। आणि त्यामुळे येणाऱ्या काळात जी जबाबदारी दिली आहे तिचा योग्य वापर करून भारतीय जनता पार्टीचे धोरणं, विचार जनमानसात कसा रुजेल जास्तीत जास्त याचा देखील मनापासून प्रयत्न करेल।